श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी चमत्कारांचा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश संपूर्ण ऐक, कारण शेवटी तुला मी ते देईन जे तुला हवे आहे. बाळा, मी तुझे जीवन पुनर्संचयित करत आहे. जेव्हा तुम्हाला एकटे वाटू लागते तेव्हा माझ्याकडे या, कारण मी तुमचा सर्वच बाजूने सांभाळ करीन. तुम्हाला भय, भीती, दुःख, यातना यातून बाहेर पडण्याचा मार्गही मीच दाखवेल. तुम्ही मला स्वामी माऊली रूपात पाहू इच्छिता, म्हणूनच आज माझे येणे तुमच्यापर्यंत झाले आहे. माऊली म्हणतात, माझे शक्तिशाली शब्द तुझ्यापर्यंत पोचावेत यासाठी मी तुझ्या मनाला ती आज्ञा देऊ इच्छितो. तुझ्या मनातील ते सर्व काही पूर्ण करणारे आशीर्वादही तुला देऊ इच्छितो. माऊली म्हणतात, तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या खूप काही चांगल्या भावना आणि काही योजना ज्या तुझ्यासाठीच कार्य करू लागतील असे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पाठवतो. बाळा, तुला असे वाटत असेल की किती वेळ निघून गेला आहे, मी माझ्या इच्छा पूर्ण होताना पाहिल्या नाहीत. पण घाबरू नको. पुढील येणारा काळ तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आनंद आणि वैभव घेऊन आला आहे. तुम्ही या संदेशाकडे लक्षपूर्वक श्रद्धेने ऐकावा. माझे बोल तुमचे जीवनातील संघर्ष संपवण्यासाठी आले आहेत. तुमच्यासाठी माझ्याकडे भरपूर योजना आहेत, ज्या तुमच्यासाठीच पुढील काळात कार्य करणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील काळात तुझ्या जीवनात जे काही चमत्कार घडवून मी आणणार आहे त्यासाठी आता तुला तयार करण्यात येत आहे. विसरू नका, तुमचा देव तुम्हाला निरंतर मदतीचा हात देत आहे. तुझा स्वामी माऊलीवर विश्वास आहे ना? मग हा स्वामी माऊलीचा संपूर्ण संदेश मनपूर्वक श्रद्धेने शेवटच्या क्षणापर्यंत ऐक, कारण येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत. काहीतरी अद्भुत तुझ्या दिशेने घडू लागेल, ज्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. म्हणूनच हा संदेश तुला देण्यात येत आहे. बाळा, मनाजोगे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे ध्यान, मनन, चिंतन आणि नामस्मरण आणि सेवा करणे तितकेच आवश्यक आहे. तू ज्याप्रमाणे माझी सेवा करत आहेस त्यामुळे मी प्रसन्न आहे. म्हणूनच आज तुझ्या पुढे मी आलो आहे. माझा आशीर्वाद तुम्हाला उत्साहित करतो, प्रेरणा देतो आणि तुम्हाला ती स्फूर्ती, ते चंचलता प्रदान करतो, ज्यामुळे तुम्ही ते कार्य करण्यास सक्षम बनता. आताही तुमच्या दिशेने असे आशीर्वाद येत आहे, जे तुम्हाला सक्षम आणि खूप काही उत्साही करणार आहेत, कारण उर्वरित कार्यांसाठी तुमची निवड करण्यात आली आहे. जेव्हा कधी देव तुमची निवड करतात तेव्हा तुमच्या दिशेने काही चमत्कारिक आशीर्वाद येऊ लागतात, जे इतरांच्या कल्पनेच्याही पलीकडे असतात. ते तुम्हाला सहज कार्य करता येतात. ती कार्य तुम्हाला देवानीच नेमून दिलेली कार्य असतात. कधीकधी कुणाला असे आशीर्वाद देखील प्राप्त होतात जे कधीही कुणी ऐकले नसते आणि ते कधीही कुणी अनुभवलेले नसते. असे आशीर्वादही माझ्या भक्तांच्या समोर येतात, त्याच्या आयुष्यात येऊ लागतात, कारण ती माझीच कृपा आहे. तू जर ही कृपा पात्र करू इच्छित असशील तर देवाचे स्मरण
आणि देवाची आज्ञा मानणे सुरू ठेव. जर तू आज्ञेत असशील तर तुला इथून पुढे काहीही कमी पडणार नाही. माझ्या प्रिय बाळा, आज आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलेला हा संदेश तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करेल आणि तुझी सुख, संपत्ती, वैभव वाढू लागेल. बाळा, हा संदेश तुझ्यापर्यंत आला नसून मी तुझी निवड स्वतः करून हा संदेश तुला ऐकण्यासाठी पाठवला आहे. नुसतंच ऐकू नको, तर यावर लक्ष केंद्रित कर, कारण तुझ्यासाठी तुझे त्रास संपवणारे आशीर्वाद आणि काही चमत्कार मी तुझ्या मार्गात देऊ इच्छितो. तुम्ही जेव्हा विश्वासाने पुढे चालाल तेव्हा मी तुमच्यासाठी चमत्कार करेल. जेव्हा तुम्ही माझ्याकडे येऊन ती प्रार्थना करू लागता तेव्हा तुमची प्रार्थना पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात आणि तुमची प्रार्थना स्वीकार सुद्धा केल्या जाते. मनात कधीही असे भाव आणू नका की देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. एखादे कार्य जर तुम्हाला उशिरा होत आहे असे वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित करा. योग्य वेळेवर तुमचे कार्य देव पूर्ण करून घेतील याचा आशीर्वादही तुम्हाला देवाकडूनच प्राप्त होईल. कधीही देवाचे कार्य उशिरा नसून योग्य वेळेवर केल्या जातात याचा अनुभव कित्येक भक्तांनी घेतला आहे. आता पुढील काळात तुम्ही त्याचे अनुभव करणार आहात. तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुमच्यावर माझी विशेष कृपा होत आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, मला तुम्हाला खूप काही द्यायचे आहे, जे आशीर्वादांच्या रूपात तुम्हाला पुढील काळात प्राप्त होईल. पण तुमच्या सर्व काही कर्मांचा हिशोबही देवांकडे घेतला जातो. तेव्हा निरंतर चांगले कर्म करण्यात पुढे या. दैवी योजना तुमच्यासाठी घडत आहे. तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या हातून जी काही शुद्ध कर्म होतील, जी काही चांगली कर्म होतील, त्यामुळे तुमचे जीवन अधिक आनंदी होण्यास तुम्हीच स्वतः सहाय्य करू शकता. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुझे चांगले कर्म देव पाहू लागतात तेव्हा तुला आश्चर्याने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देखील प्राप्त होताना दिसून येतात. देव म्हणतात, बाळा, पुढील काळात तुझ्यासाठी मी असे द्वार उघडू इच्छितो ज्यातून प्रवेश करताना तुला अनेक संधी, आशीर्वाद आणि असे काही चमत्कार पाहायला मिळतील जे फक्त तुझ्याचपर्यंत येणार आहेत, कारण तुझी निवड मी त्यासाठी केली आहे. तुम्हाला भरभराट हवी आहे, मग तुम्हाला कर्मही त्याच दिशेने योग्य तऱ्हेने करावे लागतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा कुणी तुमचा खूप काही विरोध करतात, इतका विरोध करू लागतात की ते तुम्हाला सहन करणे असह्य होऊन जाते. मग ते तुमचे एखादे नाते असो किंवा एखादे मित्र असोत, जे तुम्हाला अगदी चुकीचे सल्ले देऊन तुम्हाला तुमच्या जीवनातून उठवू पाहत आहेत. पण तेव्हा मी माझ्या शक्तीसह तिथे उपस्थित होतो आणि तुम्हाला कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. पण तुमचाही विश्वास माझ्या शक्तीवर तितकाच हवा, कारण तेव्हाच तुमची कार्य होऊ लागतात जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने माझ्याकडे येऊ लागता. ती भरभराट आणि ते आशीर्वादही तुम्हालाच प्राप्त होतील. पण संयम मात्र, धीर मात्र धरावा लागेल, कारण सर्व काही एकत्रित करून तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे
ऐकल्या जात आहे. ऐकणाऱ्याचे मन अंतःकरण शुद्ध होईल. स्वामींकडे अधिकाधिक वळण्याची त्यांना बुद्धी मिळेल. स्वामी त्यांच्याकडून त्यांची सेवा करवून घेतील. याची अनुभूती तुम्हाला लवकरच येणार आहे. तुम्ही मागितलेले स्वामी माऊली लवकरच तुम्हाला प्रदान करोत. ते आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागोत, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश भाग्यशाली बाळ ऐकत आहे, तेव्हा स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ एकदा कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. परमेश्वरा, मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, अरे बाळा, थकू नकोस, घाबरू नकोस, भयभीत होऊ नकोस, कारण पुढील कार्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. मागील काही काळात तू जी काही सेवा करत आहेस ती देवाकडे मान्य होत आहे आणि त्यासाठी तुला आशीर्वादांसह काही चमत्कार देण्यात येणार आहेत, जे तुझे जीवन सुख, संपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण करणारे आहेत. तुम्हाला माहीत आहे, कितीही संपत्ती असली तरीही कधीकधी आरोग्याच्या काही समस्या ज्या तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सोडवल्या जात नाहीत. तेव्हा त्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, माझी प्रार्थना करू लागता आणि सेवा करू लागता. तेव्हा ते अद्भुत चमत्कार घडू लागतात, कारण तुम्ही ती सेवा मनोभावे निश्चिंततेने माझ्यावर विश्वास ठेवून करता. तेव्हाच तुम्हाला अनुभव प्रचिती येऊ लागते आणि तुमच्यात ते सुखद परिवर्तन आणि तुमचे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होते. देव म्हणतात, कधी कधी अशक्यही शक्य होते, कारण तुझा माझ्यावर विश्वास असतो. तो विश्वास कधीही ढळू न देता मी तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादित करतो. बाळा, आताही तसेच काही घडणार आहे. ज्या माझ्या प्रिय बाळांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांचे ते निराकरण त्यांच्यापर्यंत देऊन मी त्यांना योग्य आरोग्य प्रदान करेन, उत्तम आरोग्य प्रदान करेन आणि त्यांच्यासाठी असे मार्ग उघडील ज्यामुळे त्यांना ते सुखद अनुभव येऊ लागतील. जर तुमच्याकडे पैसा कमी येत असेल, तुम्ही खूप काही प्रयत्न करूनही तुम्हाला असे जाणवत असेल की मी तर खूप प्रयत्न करत आहे, पण मला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि खूप काही आर्थिक समस्या प्राप्त होण्यात अडचणी वारंवार येत आहेत, माझ्या मनाप्रमाणे घडत नाहीत, तेव्हा आता इथून पुढे दिवाळीपर्यंत तुमच्यासाठी असे अद्भुत आशीर्वाद येऊ लागतील, कारण तुम्ही केलेली प्रार्थना देव ऐकत आहे. काही आर्थिक चमत्कार आता तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात. जो आर्थिक चमत्कार तुमचे जीवन सबलतेने परिपूर्ण करेल. तुमच्या कमतरता खूप काही आशीर्वादात परिवर्तित केल्या जातील. विश्वास ठेवा, देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. अद्भुत आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात. तेव्हा विसरू नका, तुम्ही देवाचे, स्वामींचे प्रिय बाळ आहात. तुम्ही केलेली सेवा जी मनोभावे आहे ती देवापर्यंत पोहोचत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, या माझ्या संदेशापर्यंत तू आला आहेस, तर तुझ्या मोठ्या समस्येचे निराकरण देखील मीच करणार आहे. तुला तुझ्या न्यायाची बाजू मजबूत हवी आहे. मग माझा आशीर्वाद तुला तुझा न्यायही मिळवून देईल. ज्या ठिकाणी जे लोक
माझ्या भक्तांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्या शिक्षाही मिळणार आहेत आणि त्यांना आता त्या शिक्षा प्राप्त होऊन त्यांना योग्य बुद्धी दिली जाईल आणि त्यामुळे ते तुमच्या मार्गातून बाजूला होतील आणि तुम्हाला न्याय प्राप्त होईल. विश्रांती करा, कारण तीही मी तुम्हाला देऊ इच्छितो. पुढील काळात तुम्हाला सक्षमतेने काही कार्य करायची आहेत. त्यासाठी तुमची निवड करण्यात येणार आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला यशस्वी करणारे आशीर्वादही देवांकडून प्राप्त होत आहे. याचा अनुभव कित्येक भक्तांना येणार आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल, शुद्ध होईल आणि स्वामींची अधिक भक्ती करण्याची इच्छा होईल. जर तुमचीही हा संदेश ऐकून स्वामींवर प्रीती जडली आहे, भक्ती करण्याची उत्कट इच्छा आहे, तर होय स्वामी आहे, मी ती भक्ती करायला तयार आहे असे टाईप करायला विसरू नका. स्वामींची सेवा करताना मनात विश्वास ठेवा. भक्ती मार्गाने चालताना तुम्हाला हवे असलेले आशीर्वादही तुम्हाला मिळतील. पण भक्ती मार्गात एकदा आल्यावर मागे वळून पाहू नका. पुढे चालत राहा, कारण सर्व काही तुम्हाला देव देतील यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊलीची अफाट अनंत शक्ती तुमच्या सोबत असल्याचा अनुभव तुम्हाला होऊ लागेल. प्रत्येक कार्यात तुम्हाला यशाची प्राप्ती होऊ लागेल. तेव्हा समजून जा की स्वामी प्रत्यक्ष तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदत करून ते कार्य पूर्णत्वास नेऊन तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. जेव्हा दैवी शक्ती तुमच्या बरोबर चालू लागते, तुम्हाला आशीर्वादित करू लागते, तेव्हा तुमच्या अडचणी दूर होऊ लागतात. मनाजोगे यश प्रत्येक कार्यात लाभू लागते. तेव्हा संशय न घेता समजून जा की माऊलीचा आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक क्षणाला प्राप्त होत आहे. आता ते खडतर प्रवास विसरून जा, ते दुःखाचे दिवस विसरून जा आणि ते त्रासाचे दिवस कायमचे विसरून जा. कारण देवाने तुमच्यासाठी सुखद आनंदाचे क्षण भरून आणलेला हा संदेश आणि आशीर्वाद आहेत. ते मनपूर्वक स्वीकार करा. होय स्वामी, मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामी माऊलीवर तुमची विशेष प्रीती असेल तर स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी माऊलींच्या समोर दर्शवा. या क्षणाला देखील तुम्ही जर मनोभावे काही प्रार्थना करत असाल तर पुढील काही काळातच तुमची प्रार्थना स्वीकार होईल, यात शंका नाही. आणि शंका घेऊ देखील नका, कारण देवाची अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे आणि तुमच्या कार्यातल्या बाधाही देव नष्ट करणार आहेत. यात शंका न घेता पुढे जा. तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल, सुखद अनुभव येऊ लागतील, आर्थिक उन्नती होऊ लागेल. असे मार्ग स्वामी तुमच्यासाठी उघडून देतील जे कधीही तुम्ही अनुभवलेले नाहीत. असे मार्ग देखील तुमच्यासाठी उघडू लागतील. तेव्हा देवाची सेवा करताना सतत मनोभावे ती करत राहा. तुमच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुमच्या मार्गात नक्कीच देतील, यावर ठाम विश्वास ठेवा. प्रिय स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा सुंदर संदेश तुम्ही ऐकला आहे. तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना, कारण तुमच्यासाठी भाग्योदय करणारा हा संदेश जिथपर्यंत तुम्ही ऐकत आहात तिथपर्यंत स्वामी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत आणि तुमचे निरंतर कार्य पूर्ण होत जाणारे आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतील. स्वामी माऊली तुम्हाला कुठेही चुकीच्या मार्गावर वळू देणार नाहीत.
तुमच्यासाठी काही प्रेरणादायी आशीर्वादही येतील, जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवून तुम्हाला सुख समृद्धीचा मार्ग दाखवण्यात येईल. तुमचे जे काही क्लेश करणारे आहेत, तुमच्या मागे काही जे त्रास आहेत, ते स्वामी माऊली क्षणार्धात आपल्या आशीर्वादाने नष्ट करतील, यावर विश्वास ठेवा. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्हाला आवडला असेल, यातील काही बोध तुमच्या मनाला भावले असतील, तर याला शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊलीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.